नमस्कार मित्रांनो, मी मराठी या युट्यूब चॅनलवरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत फवारणी पंपासाठी 100% अनुदान मिळणार आहे। म्हणजे हा फवारणी पंप तुम्हाला मोफत मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ऑनलाईन सोडत निघणार असून त्यामध्ये तुम्हाला हा फवारणी पंप मिळाला तर 100% अनुदानावरती म्हणजे मोफत फवारणी पंप हा तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी नाव आल्यावरती त्या पंपाचे बिल आणि इतर कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे। परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याची A to Z प्रोसेस जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट तुम्हाला इथून पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही mahadbt.maharashtra.gov.in/farmer-login या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला पहिल्यांदा नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करून अर्जदार नोंदणी करायची आहे। माझ्याकडे लॉगिन असल्यामुळे मी डायरेक्ट अर्जदार लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला लॉगिन करून ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी माहिती घेणार आहोत। त्यानंतर लॉगिन प्रकार आपल्याला विचारलेला आहे, त्यामध्ये वापरकर्ता आयडी किंवा आधार क्रमांक याद्वारे आपण लॉगिन करतो। आपण या ठिकाणी वापरकर्ता आयडी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड आणि जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉगिन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉगिन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। त्यानंतर तुम्ही कृषी विभागाच्या समोरील अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। यामधील कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनच्या समोरील बाबी निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये मुख्य घटक हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। या ऑप्शन मधील कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तपशील या ऑप्शन मधील मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे। मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन या ठिकाणी निवडल्यानंतर यंत्रसामग्री अवजारे आणि उपकरणे यामधील पीक संरक्षण अवजारे हा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे। पीक संरक्षण अवजारे हा ऑप्शन निवडल्यानंतर मशीनचा प्रकार यामध्ये तुम्हाला बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस किंवा बॅटरी संचलित फवारणी पंप गळीत धान्य यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारे खरेदी करणार नाही या ऑप्शन समोरील टिक बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर जतन करा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। जतन करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्जामध्ये समाविष्ट केलेला आहे। आणखी काही घटक निवडायचे आहेत। नो या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। नो या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही या पेज वरती या। या पेजवरती आल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा डायलॉग बॉक्स तुमच्या समोर ओपन होईल। त्यानंतर तुम्ही ओके या बटनावरती क्लिक करायचे आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तालुक्याच्या समोरील पहा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। पहा या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण जो अर्ज केलेला आहे तो अर्ज दाखवला जाईल। त्यासाठी तुम्हाला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे। 1 हा प्राधान्य क्रमांक आपण या ठिकाणी निवडून योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी व मार्गदर्शक सूचना लागू राहतील या ऑप्शन समोरील टिक बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। अर्ज सादर करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करायचं आहे। त्यासाठी मेक पेमेंट या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मेक पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा IMPS असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत। आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून क्रेडिट डेबिट कार्ड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला QR हा ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल। या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर मेक पेमेंट फॉर 23 रुपये 60 पैसे या ऑप्शनवरती क्लिक करायचं। QR स्कॅन करून आपल्याला या ठिकाणी
पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर आपणास पेमेंट रिसिट मिळून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फवारणी पंपासाठी अर्ज करायचा आहे. मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.